ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मातोश्री परिसरात ड्रोनच्या गिरट्या, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा आरोप। मात्र पॉट टॅक्सीच्या सर्व्हेसाठी MMRDAनं परवानगीनंच ड्रोन उडवल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। ठाकरेंची भीती वाटत असल्यानं त्यांच्यावर नजर ठेवण्याचा प्रकार मातोश्री परिसरातील सुरक्षा वाढवावी, वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घ्यावी, ठाकरेंच्या सेनेचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांची मागणी। ड्रोन फिरत असल्यास पोलिसात तक्रार करावी, मुख्यमंत्री योग्य दखल घेतील, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत राज ठाकरेंची बैठक, मतदानाच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांवर मनसे नजर ठेवणार, सूत्रांची माहिती। डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून मोठा धक्का, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख म्हात्रे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। चुकीचं काम केल्यास कारवाई व्हावी, रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई होत नाही, पण भाजपला ज्यांचा गेम करायचा आहे त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई होते, रोहित पवारांची टीका। पुण्यातील जमीन लाटण्यासाठी आधीपासून प्रयत्न सुरू असल्याची माहिती। पुणे शहराच्या तहसीलदारांना जमीन रिकामी करायची होती। नायब तहसीलदार प्रवीण बोर्डे यांच्या तक्रारीनंतर 7 नोव्हेंबरला FIR दाखल। इमिग्रेशन विभागाकडून बावधन पोलीस शीतल तेजवानीची माहिती मागवणार, शीतल तेजवानी परदेशात असल्याचा पोलिसांना संशय। निलंबित पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या पूर्वीच्या आदेशांची चौकशी होणार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। पुणे जमीन प्रकरणातून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, आपल्याकडे चांगले वकील आहेत, त्यांचा सल्ला घ्यावा, अजित पवारांचा पार्थ पवारांना सल्ला। तर आज दुपारी बारामतीमध्ये अजित पवारांची पत्रकार परिषद। पुण्यातील जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, कारवाई नियमानुसारच, कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही, पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांची स्पष्टोक्ती। जमिनी हडपणं हा अजित पवारांचा धंदा, पार्थ पवार वारसा चालवतायत, सगळे पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य। पुणे जमीन व्यवहार प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली दौऱ्यावर, सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, कार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं, जवळपास 2,500 बैलगाड्या स्पर्धेत सहभागी। गडचिरोलीत मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते रुग्णालयाचं उद्घाटन, 142 जणांना रोजगार मिळणार, 5 तालुक्यातील 500 गावांना रुग्णालयाचा फायदा होणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मुंबईत कोर कमिटी बैठक, मवियात लढायचं की स्वतंत्र यावर चर्चा। तर पालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्यास सुरुवात, 2 दिवसात 73 अर्ज प्राप्त। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।